आपल्या आजूबाजूला काही अशी माणसं असतात जी स्वतः काहीच साध्य करत नाहीत, पण इतरांच्या आयुष्यात मात्र गोंधळ निर्माण करण्यात आनंद मानतात. दोन मित्रांमध्ये गैरसमज पसरवणं, नात्यांमध्ये संशयाची बीज पेरणं आणि मग त्या भांडणाचा तमाशा पाहणं, हेच त्यांचं खरं काम असतं. ते समोर गोड बोलतात, आपणच आपला आहे असा विश्वास देतात, पण पाठीमागे मात्र शब्दांना वळण देऊन नाती हळूहळू तोडत जातात. आपण त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवतो, रागात निर्णय घेतो आणि नकळत त्यांच्या खेळाचा भाग बनतो. पण प्रश्न असा आहे, आपण कायम असंच फसत राहायचं का? आपल्या शांत आयुष्यात कोणीही आग लावावी आणि आपण फक्त भांडत बसायचं का? आजचा हा व्हिडिओ तुम्हाला भांडण शिकवण्यासाठी नाही, तर भांडण न करता धडा कसा शिकवायचा हे सांगण्यासाठी आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भांडण लावणाऱ्या लोकांची मानसिकता, ते आपल्याला कसे फसवतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना शांतपणे, हुशारीने आणि कायमचा धडा कसा शिकवायचा. जर तुमच्याही आयुष्यात असे लोक असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित हा व्हिडिओ तुमचं एखादं नातं वाचवू शकतो आणि तुमचं आयुष्य शांत करू शकतो. नंबर 1. भांडण लावणारे लोक ओळखायचे कसे? सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, भांडण लावणारे लोक कधीच उघडपणे वाईट दिसत नाहीत. ते नेहमी साध्या, गोड बोलणाऱ्या आणि आपलेच आहेत अशा रूपात समोर येतात. ही माणसं तुमच्या आणि दुसऱ्याच्या मध्ये थेट उभी राहत नाहीत, तर शब्दांच्या माध्यमातून विष पसरवतात. अर्धवट सत्य सांगणारे लोक. भांडण लावणारे लोक पूर्ण सत्य कधीच सांगत नाहीत. ते एखाद्या वाक्यातून फक्त तोच भाग उचलतात जो ऐकणाऱ्याला चिडवेल. तो तुझ्याबद्दल बोलत होता, पण काय संदर्भ होता हे मात्र सांगत नाहीत. तो असं म्हणाला, हे वाक्य सतत वापरणारे. अशा लोकांचं आवडतं शस्त्र म्हणजे मी नाही बोलत, तोच असं म्हणाला. ते स्वतः बाजूला राहून दोन लोकांमध्ये गैरसमज वाढवत जातात आणि नंतर भांडण झालं की आपण निरपराध असल्याचा आव आणतात. समोर गोड, पाठीमागे कटू. समोर तुमच्याशी हसून बोलणारे, तुमचं कौतुक करणारे, पण पाठीमागे तुमच्याच गोष्टी दुसऱ्यांना सांगणारे. ही भांडण लावणाऱ्यांची सर्वात मोठी ओळख आहे. ते नाती मजबूत करत नाहीत, तर त्यात फट पाडतात. भांडण झालं की मजा घेणारे. जर दोन लोकांमध्ये वाद झाला आणि एखादी व्यक्ती त्यात आनंद मानत असेल, तुम्हाला चिडवणारे प्रश्न विचारत असेल, तर समजून जा, ती व्यक्ती उपायासाठी नाही तर तमाशासाठी आली आहे. स्वतः कधीही जबाबदारी न घेणारे. भांडण लावणारे लोक कधीच पुढे येत नाहीत. ते नाती सुधारण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. मी तर फक्त सांगितलं असं म्हणून हात झटकतात. लक्षात ठेवा, ज्याला शांतता नको असते त्याला तुमचं भांडण हवं असतं. जर कोणी वारंवार तुमच्यापर्यंत इतरांच्या नकारात्मक गोष्टी पोहोचवत असेल, तर प्रश्न असा विचारा, हा माणूस नातं जोडतोय की तोडतोय? याच प्रश्नाचं उत्तर भांडण लावणारे लोक ओळखायला पुरेसं आहे. नंबर 2. त्यांच्यासाठी सर्वात मोठा धडा तुमची शांतता. भांडण लावणाऱ्या लोकांना एक गोष्ट खूप हवी असते, तुमची प्रतिक्रिया. तुमचा राग, तुमचे कडू शब्द आणि तुमचं नियंत्रण सुटणं, यावरच त्यांचा खेळ चालतो. ते मुद्दाम अशी वाक्य सांगतात जी तुम्हाला चिडवतील, ज्या ऐकून तुम्ही लगेच उत्तर द्याल आणि भांडण पेटेल. पण इथेच एक सत्य लक्षात ठेवा, तुमचा राग म्हणजे त्यांचा विजय. तुम्ही ओरडलात, तुम्ही भावनेच्या भरात निर्णय घेतलात, तर त्यांचा हेतू सफल झाला.
कारण तुम्ही भांडणात अडकलात आणि ते बाजूला उभे राहून मजा घेत राहिले. शांत राहणं म्हणजे हार मानणं नाही. अनेकांना वाटतं की शांत राहणं म्हणजे कमकुवतपणा, पण वास्तव वेगळं आहे. शांत राहणं म्हणजे स्वतःवर नियंत्रण. शांत राहणं म्हणजे हुशारी. शांत राहणं म्हणजे समोरच्याचा डाव ओळखणं. जेव्हा तुम्ही लगेच प्रतिक्रिया देत नाही तेव्हा भांडण लावणाऱ्यांचा प्लॅन कोलमडतो. प्रतिक्रिया न दिल्याने काय होतं? त्यांना अपेक्षित नाटक मिळत नाही. तुमच्यावर आरोप करण्याची संधी कमी होते. सत्य हळूहळू समोर येतं आणि सर्वात महत्त्वाचं, तुमचं मानसिक शांतता वाचते. लक्षात ठेवा, भांडण लावणारे लोक आग लावण्याचं काम करतात, पण आग पेटवायची की नाही हे आपल्या हातात असतं. तुम्ही शांत राहिलात तर आग आपोआप विझते. खरी ताकद कुठे आहे? खरी ताकद ओरडण्यात नाही तर योग्य वेळेपर्यंत शांत राहण्यात आहे. कारण शांत माणूसच परिस्थितीवर नियंत्रण ठेवतो आणि भांडणं लावणाऱ्यांनाच हे सगळ्यात जास्त त्रास देतो. नंबर 3, थेट संवाद ठेवा. मध्यस्थांना बाजूला ठेवा. भांडण लावणाऱ्या लोकांचा सगळ्यात मोठा आधार कोण असतो? मध्यस्थ. जेव्हा तुम्ही थेट त्या व्यक्तीशी न बोलता तिसऱ्या माणसाच्या शब्दावर विश्वास ठेवता तेव्हाच भांडण लावणाऱ्यांचा खेळ सुरू होतो. ते एका बाजूला काहीतरी सांगतात, दुसऱ्या बाजूला वेगळंच सांगतात आणि स्वतः मात्र सुरक्षित अंतरावर उभे राहतात. तो असं म्हणाला या वाक्यावर थांबू नका. जर कोणी तुमच्याजवळ येऊन म्हणालं तो तुझ्याबद्दल असं बोलला तर लगेच भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. आधी स्वतःला थांबवा. एक खोल श्वास घ्या आणि ठरवा, मी थेट बोलेन. कारण जिथे थेट संवाद सुरू होतो तिथे गैरसमज टिकत नाही. थेट संवादाचे फायदे. जेव्हा तुम्ही समोरासमोर बोलता अर्धवट सत्य बाहेर येतं. शब्दांचा चुकीचा अर्थ लागणं थांबतं. गैरसमज लवकर दूर होतात आणि नात्यांना वाचण्याची संधी मिळते. बहुतेक वेळा लक्षात येतं की आपण ज्या गोष्टीवर रागावलो होतो ती गोष्ट तशी मुळीच नव्हती. मध्यस्थांना बाजूला ठेवल्यावर काय होतं? भांडण लावणाऱ्यांना सगळ्यात जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा तुम्ही तिसऱ्याच्या शब्दांवर विश्वास ठेवणं बंद करता. कारण त्यांचा कंट्रोल जातो, त्यांची खेळी उघडी पडते आणि त्यांची गरजच संपते. मध्यस्थांशिवाय भांडण पेटत नाही. एक महत्त्वाचा नियम. जर एखादी व्यक्ती खरंच तुमची भलायकी इच्छित असेल तर ती तुम्हाला समोरच्या व्यक्तीशी थेट बोलायला सांगेल. पण जो माणूस भांडण लावतो तो नेहमी म्हणेल, मी सांगतोय ना, तू त्याच्याशी बोलू नकोस आणि इथेच सावध राहा. भांडण लावणाऱ्यांचा खेळ मोडायचा असेल तर एकच उपाय आहे. थेट बोला, स्पष्ट बोला, शांतपणे बोला. कारण थेट संवाद म्हणजे सत्य आणि सत्यापुढे कोणताही खेळ टिकत नाही. नंबर 4, सीमारेषा आखा. प्रत्येक माणूस समजून घेण्याच्या कुवतीचा नसतो. काही लोकांना कितीही समजावलं, कितीही शांतपणे वागलं तरीही ते बदलत नाहीत. अशा वेळी एक गोष्ट समजून घ्या, सगळ्यांशी जवळीक ठेवणं गरजेचं नसतं. कधी कधी अंतर ठेवणं हाच सर्वात शहाणपणाचा निर्णय असतो. सतत समजावण्याचा थकवा. भांडण लावणाऱ्या लोकांबरोबर वारंवार चर्चा करणं, स्वतःचं स्पष्टीकरण देत राहणं हे मानसिक थकवा निर्माण करतं. आणि लक्षात ठेवा, जो ऐकायलाच तयार नाही त्याला समजून सांगण्यात शक्ती वाया जाते. सीमारेषा आखणं म्हणजे स्वार्थ नाही. अनेकांना वाटतं मी अंतर ठेवलं तर लोक काय म्हणतील, पण वास्तव असं आहे, स्वतःची मानसिक शांतता जपणं स्वार्थ नाही. प्रत्येक गोष्ट सहन करणं महानपणा नाही. स्वतःसाठी नाही म्हणणं आवश्यक आहे. सीमारेषा आखणं म्हणजे आपल्या आयुष्यात कोणाला किती प्रवेश द्यायचा हे स्वतः ठरवणं. सीमारेषा कशा आखायच्या? वैयक्तिक गोष्टी शेअर करणं थांबवा. गरजेपुरतंच बोलणं ठेवा. प्रत्येक मेसेजला लगेच उत्तर देऊ नका. त्यांच्या शब्दांना जास्त महत्त्व देऊ नका. हे सगळं ओरडून सांगण्याची गरज नाही. शांतपणे केलेलं अंतर जास्त प्रभावी असतं.
अंतर ठेवल्यावर काय होतं? भांडण लावणाऱ्यांचा प्रभाव कमी होतो, तुमच्यावरचा ताण कमी होतो, तुमचं लक्ष स्वतःच्या आयुष्यावर जातं आणि हळूहळू ते लोकच बाजूला पडतात. कारण जिथे प्रतिसाद मिळत नाही तिथे खेळ थांबतो. प्रत्येकाला समजून सांगणं तुमचं काम नाही. प्रत्येक नातं वाचवणं तुमची जबाबदारी नाही. कधी कधी नातं वाचवण्यासाठी नाही तर स्वतःला वाचवण्यासाठी सीमारेषा आखावी लागते. आणि लक्षात ठेवा, डिस्टन्स इज नॉट विकनेस, डिस्टन्स इज सेल्फ रिस्पेक्ट. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये भांडण लावणारे लोक नेहमीच असणार आहेत. जिथे माणसं आहेत तिथे गैरसमज, ईर्ष्या आणि खेळ असणारच. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या लोकांना तुमचं आयुष्य चालवण्याचा अधिकार नाही. तुमचं आयुष्य कसं असावं, तुम्ही कुणावर विश्वास ठेवावा, तुम्ही कुणाशी बोलावं आणि कुणापासून दूर राहावं, हे सगळं तुमच्या हातात आहे. आज आपण काय शिकलो? भांडण लावणाऱ्या लोकांना ओळखायचं, त्यांच्या उकसाव्याला प्रतिक्रिया द्यायची नाही, थेट संवाद ठेवायचा आणि गरज असेल तेव्हा सीमारेषा आखायच्या. हे सगळं केल्यावर एक गोष्ट नक्की घडते, तुमचं आयुष्य हळूहळू शांत होतं. लक्षात ठेवा, भांडणात अडकलेला माणूस हरतो, पण भांडण टाळणारा माणूस जिंकतो. तुम्ही शांत राहिलात तर तुम्ही फक्त वाद टाळत नाही, तर स्वतःचा सन्मान वाचवत असता. कारण खरी ताकद ओरडण्यात नाही, तर स्वतःवर नियंत्रण ठेवण्यात आहे. आजपासून एक निर्णय घ्या, कोणाच्याही शब्दांवर लगेच विश्वास ठेवायचा नाही. कोणालाही तुमच्या मनशांतीशी खेळू द्यायचं नाही. स्वतःचा वेळ, ऊर्जा आणि नाती जपून वापरायची. आणि शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य हा तुमचा विषय आहे आणि ते पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात आहे. जर हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला तुमचं आयुष्य आठवलं असेल, एखादी व्यक्ती, एखादा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला असेल, तर समजा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच होता. आज आपण जे मुद्दे बोललो ते फक्त ऐकण्यासाठी नाहीत, तर आयुष्यात वापरण्यासाठी आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, कारण तुमचा एक लाईक अशा आणखी व्हिडिओंपर्यंत पोहोचण्याची ताकद देतो. हा व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं नातं वाचेल, कोणाचं मन शांत होईल आणि कोणीतरी भांडणातून बाहेर पडेल. अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे फक्त आपण व्हिडिओ नाही तर खऱ्या आयुष्याचे उपाय शेअर करतो. नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका, जेणेकरून असा एकही व्हिडिओ तुमच्यापासून दूर राहणार नाही. आणि शेवटी कमेंटमध्ये नक्की सांगा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, कुठला मुद्दा तुमच्या मनाला जास्त लागला. तुमचा एक कमेंट कुणाला तरी प्रेरणा देऊ शकतो, कारण बोलल्याशिवाय बदल होत नाही आणि शेअर केल्याशिवाय जागृती होत नाही. धन्यवाद आणि लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य तुमच्या नियंत्रणात आहे.